हा खाली पडला, खाली पण चाकाच्या खाली आला. या ठिकाणी आपण जे आलेले आहोत हे नाशिक या ठिकाणी हे श्री गणेशरावजी चौधरी यांच्या जीवनातील जे काही अनुभव आहेत ते अनुभव ते विशद करतील. तर थोडक्यात सांगा तुमचा परिचय. आणि मी गणेश चिंदा चौधरी, राहणार कळमसरे, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव. माझी परिस्थिती नसताना मी नशिराबाद येथे आत्ते बहिणीकडे गेलो. त्या बहिणीने मला 200 रुपये दिले त्यावेळेस. आणि सांगितलं मला की तू शेगावला जा. शेगावला जाऊन गजानन बाबाजवळ फक्त काही मागू नको, दर्शन घे. मी दर्शन घेतलं आणि तिथून प्रसाद आणला. त्यावेळेस परिस्थिती खूपच नाजूक होती. त्या दिवसापासून प्रसाद घेतल्यानंतर मग थोडं बरं व्हायला लागलं. मग एके दिवशी म्हणजे आम्ही ऊस लावलेला होता शेतात, ऊसाची गाडी भरली. हा माझा मोठा मुलगा माझ्या पाठ लागला. शेतात आला तो भाऊ, आम्ही दोघे जण गाडी भरली. आपण ऊसाच्या गाडीवर बसला. आमचा एक बैल चालत नव्हता, तर मी त्याची अशी शेप मोडून दिली. त्या बैलने असं गाळा फिरून दिला. हा खाली पडला, खाली पण चाकाच्या खाली आला. भाऊ वरून कुदला खाली. मुलाला मारलं म्हणे, तू गाई केली म्हणे बैल हाकलायला. लगेच त्याला उचललं. आमच्याकडनं त्याला धरलं बी जात नव्हतं. बाजूला शेतकरी माणसं जात होते, त्यांना आरोड्या मारल्या. ते घरी घेऊन गेले. घरी त्याला टाकलं. सर्व गर्दी गोळा झाली. कुठे लागलं डॉक्टर आले. डॉक्टरांनी त्याला विचारलं, पाठीवरून चाक फिरलं म्हणे. मी सांगत होतो गजानन बाबा मला लागू नको देऊ. आणि परत सर्व मंडळी म्हणत होती की नाही, याला आहे ना अंमळनेर घेऊन जाऊ आपण तपासायला. तर तिथं घेऊन गेले डॉक्टरकडे. डॉक्टरनी चेक केलं, याच्या पाठीला काहीच नाही म्हणे. परत काही लोक शेतात गेली. शेतात चकाऱ्या पडलेल्या होत्या. तशी चकारी या बाजूला चकारी, या बाजूला चकारींमध्ये काहीच नव्हतं. चाक फिरून गेलं होतं त्याच्या अंगावरून. तेव्हा त्याला वाचवलं. परत त्याला इथं असं छोटी गाठ झाली होती. गाठची मोठी झाली. महाराजला डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरनी एवढी मोठी वाद घातली त्याच्यात. म्हणून घरी आलो. मला काही झोप लागायची. मुलगा काय आता वाचणार नाही म्हणतो. रात्री स्वप्नात आले, बच्चा रडणार नहीं, बोले करना नहीं. सुबह उठ के उसके पावडर डालना बोले, सफेद पावडर. एवढं सांगून दिलं. मग त्याच्यात ते पावडर टाकलं तर ते बरं झालं. तिथं खूप वाद होता, घाण झाली होती. आणि हा काही वाचणार आहे म्हणतो. पण मी असं गजानन बाबाकडे गेलो, कोणत्याही देवाकडे गेलो, काही मागत नाही. मला काहीच नको, मला श्रीमंती नको, तो माझी मुलं चांगली राहायला पाहिजे एवढंच. निश्चित तुमच्या परिवारात महाराजांची कृपा आहे आणि महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील, त्यात शंका नाही. सर्व पूर्ण झाल्यात आणि म्हणूनच महाराज तुमच्याकडे आलेत. गजानन बाबाच्या कृपेने सर्व पूर्ण झाल्यात. काही अपेक्षा नाही. अंतकरणात तुमच्या श्रद्धा, अतुल विश्वास असू द्या. संत तुमच्यावर निश्चित कृपा करतील. संत कृपा झाली. श्रद्धा म्हणजे इमारत फळाली अशी आहे. श्रद्धा, चटणीवर तेल मिळत नव्हतं, आता चटणीवर तूप खातो आम्ही. म्हणजे एवढे त्यांच्यामुळे चांगलं झालेलं आहे. म्हणजे हे अश्रू जे आहेत मला आता प्रेमाचे आहेत, दुःखाचे नाही. म्हणून ते रड येत आहे मला. आमचे दिवस काय होते, काय झाले आता. बाबाकडे एवढं चांगलं, तो सर्वांना सुखी ठेवा, कोणालाच काही होऊ नका.
जय गजानन. जय गजानन. अशा प्रकारे महाराजांची कृपा अर्थात ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्यावर निश्चित महाराज कृपा करतात. त्यात काही शंका नाही. चौधरी परिवारावर खरोखर महाराजांची कृपा आहे हे आपण आज त्यांच्या हितगुजमधून आपण बघितलं. अशीच कृपा तुमच्यावर निश्चित महाराज ठेवतील. रामकृष्णाने.